सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। नमः श्री यतिराजाय विवेकानंद सूरये सच्चित् सुख स्वरूपाय स्वामिने तापहारिणे। हरि ओम। आपण सर्व आध्यात्मिक साधनेसाठी उत्सुक आहोत। औत्सुक्य आणि जिज्ञासा याच्यामध्ये फरक आहे। औत्सुक्य हे काहीतरी वेगळं केल्यामुळे कदाचित काहीतरी वेगळा अनुभव येणार आहे इतक्या मर्यादेपर्यंतच सीमित असतं। जिज्ञासा ही अंतस्फूर्ती आहे। इट इज अ रिस्पॉन्स टू द इंटरनल कॉल। साधनेमध्ये पहिला निश्चय आपण करत असलेल्या कर्माचा सांगोपांग विचार करून संसार त्याज्य आहे, कोणती अनात्म आहे याचा पहिल्यांदा दृढ निश्चय विवेक। आद्यौ नित्यानित्य विवेक वस्तु परिगण्यते इहा अमूत्र फल भोग विरागेनस्तदनंतरम। वैराग्य ही विवेकानंतरची अगदी लगतची आपसुक येणारी पायरी आहे। आणि वैराग्य हे अनन्यसाधारण महत्व आहे। आपण ज्या त्याग या संकल्पनेशी सहसा खेळत असतो तो त्याग म्हणजे कुठल्या तरी एका अन्नाचा केलेला त्याग, कुठल्या तरी एखाद्या वस्तूचा केलेला त्याग, कुठल्या तरी व्यसनाचा केलेला त्याग ही अत्यंत तुच्छ आणि कफल्लक त्याग किंवा वैराग्याची संकल्पना आहे। जेव्हा एखादा संन्यासी सत्याच्या शोधामध्ये स्वतःच्या सगळ्या संबंधांना तिलांजली देतो तेव्हा तो अत्यंत अंधकारमय असणाऱ्या खाईमध्ये उडी मारल्यासारखा पुढे जातो। आपले पाय परत जमिनीला टेकतील की न टेकतील याची अजिबात ठेवता संपूर्ण ऐहिक सुखाचा त्याग करून केवळ सत्याच्या अन्वेषणासाठी मनाचा दृढ निश्चय करून बाहेर पडणे म्हणजे एका बाजूने एका हाताने धरलेल्या दोरीला सोडल्यासारखं आहे, पण दुसऱ्या हाताने झालेलीच नाहीये। मुळातच ही वैराग्याची अंतस्फूर्ती त्यांनाच येते ज्यांच्या विवेकाचा अभ्यास थोडा बहुत गेल्या जन्मामध्ये झालेला आहे। जेव्हा विवेकाचे गुरुबंधू वराहनगरला मठामध्ये जमले तेव्हा सगळ्यांना असं वाटत होतं की आपण संन्यासासाठी परिव्राजक व्रतासाठी बाहेर पडावं। कारण परिव्राजक आपण प्रकार पाहिले आपल्या ओळखीच्या वातावरणात बाहेर पडल्याशिवाय संन्यासाला सुरुवात होत नाही। जिथे सगळ्याच गोष्टी अनभिज्ञ आहेत, जिथे सगळीच नाती अनभिज्ञ आहेत,
जिथे कशाचीच कशाचा कोणताही आपल्याशी संबंध नाही, अशा ठिकाणी जाणे, राहणे आणि हे संन्यासाला क्रमप्राप्त आहे. समर्थांनी 12 वर्ष परिव्राजकाचं व्रत केलेलं आहे. 12 वर्ष तप, 12 वर्ष परिव्राजक व्रत, आणि याच्यातून मग आलेली सहजता ही सिद्धी आहे. वराहनगर मठामध्ये अशीच काही गोष्ट घडली होती आणि विवेकानंदांचा प्रश्न, एका बाजूला त्या गुरुबंधूंना एकत्र ठेवायचं होतं आणि हे एकत्र एवढं अवघड होतं. त्यातले काही जण आपल्या घराकडे जायला उद्युक्त झाले होते, तर काही जण सरळ सरळ सोडून बाहेरच जाणार होते परिव्राजक व्रताला. त्या सगळ्या संघ किंवा एकसंघतेची भावना निर्माण करणं फार जरुरीचं असल्यामुळे स्वामी स्वतःच्या व्रताच्या संकल्पनेला थोडा वेळ त्यागलं. जवळजवळ 1 वर्ष स्वामी विवेकानंद इच्छा असूनही आपल्या गुरुबंधूंना सोडून बाहेर गेले नाहीत, कारण कर्तव्याचा भाग फार महत्वाचा होता. पुढे असा प्रश्न की ज्या गुरुबंधूंना मी एकत्र ठेवण्यासाठी प्रयत्न करतोय, त्या गुरुबंधूंच्या बद्दल माझ्या मनामध्ये इतकी आपुलकी निर्माण व्हायला लागली की मी माझ्या गुरुबंधूंशी जरा जास्तच जोडला जातोय अशी जाणीव व्हायला लागली. आणि त्यावेळेला त्यांनी असा निर्णय घेतला की आपल्याला सुद्धा मठ सोडून भ्रमणासाठी, परिव्राजक व्रतासाठी बाहेर पडावं लागेल. सगळ्यात पहिल्यांदा शरद महाराज म्हणजे शारदानंदांनी मठ सोडला होता आणि ते न सांगताच निघून गेले होते परिव्राजक व्रताला. प्रत्येक वराहनगर या मठामध्ये असणाऱ्या प्रत्येक गुरुबंधूला नरेंद्रनाथांच्या फक्त त्याची महाराज रामकृष्णानंद त्याची महाराज फक्त इथेच राहिले. त्यांना रामकृष्णांचं प्रस्थापित केलेली जी रक्षा होती आणि त्यांची जी पूजा होती ती सोडून कुठेही जायचं नव्हतं. राखाल महाराज म्हणजे ब्रह्मानंद महाराज येऊन विवेकानंदांना म्हणाले, नरेंद्रा, मला असं वाटतं की आपण सगळे मिळून नर्मदेच्या काठी जाऊ, तिथेच एक छोटीशी झोप, तिथेच आपली साधना, ध्यान, धारणा आपण करत राहू आणि तिथेच बाकीची मंदिरं आहेत, त्या मंदिरांना सुद्धा आपल्याला जाता येईल. या संकल्पनेला नरेंद्रांनी स्पष्टपणे विरोध केला. त्यांचं असं की परिव्राजक व्रत, तीर्थक्षेत्र भ्रमण यामध्ये फरक आहे. ते म्हणाले, तीर्थक्षेत्र भ्रमणाने ज्ञान होत नाही. तीर्थक्षेत्री जाणं क्रमप्राप्त आहे, पण ते केवळ चित्तशुद्धीसाठी. हे सगळेच गुरुबंधी चित्तशुद्धीच्या पुढच्या टप्प्यामध्ये, उपासनेच्या टप्प्यामध्ये पोहोचलेले होते. त्यामुळे नरेंद्र विरोध. आता नरेंद्रांच्या मनामध्ये विचार प्रबळ येऊ लागले की मला आता मठ सोडून जावं लागेल. यामध्ये घरामध्ये असणारा त्रास, कोर्टाच्या तारखा, घरच्या कुटुंबाची व्यवस्था करण्यासाठी करावी लागणारी धडपड, यापासून सुद्धा त्यांना दूर जायचं होतं. कारण कुटुंबाची व्यवस्था त्यांनी आता संपूर्णपणे कालीमातेच्या हवाली करायची आणि आपल्या गुरुबंधूंच्या आपुलकी प्रेमामध्ये सुद्धा न अडकता आपण बाहेर पडावं असं नरेंद्रनाथांच्या मनामध्ये यायला लागलं. आणि ही जी इच्छा स्वतःच्या प्रत्येक गोष्टीची आपल्या नावासहित, अहंकारासहित सगळ्या गोष्टी त्याग करण्याची तीव्र इच्छा ही केवळ ज्याची चित्तशुद्धी झालेली आहे, जो उपासनेमध्ये प्रगल्भता सिद्ध केलेली आहे, अशाच व्यक्तीकडून होऊ शकते. अश्वत्थम एवं सुविरूढ मूलम असंग शस्त्रेन दृढेन छित्वा, असं 15व्या अध्यायामध्ये भगवान आपल्याला सांगतात की खूप खोलवर रुजलेली मुळं आहेत. असंख्य जन्मांच्या संस्कारांनी आपण वासनेनी बांधलेले आहोत. या सगळ्या वासनांची सगळी मुळं तडातड तोडणे, याच्यासाठी एकच शस्त्र वापरलं जातं, त्याचं नाव असंग असं आहे. आणि ही महाराज गोष्ट इतकी सोपी नाही आहे.
माया मरीन मन मरा, मर मर गया शरीर, आशा तृष्णा ना मरी, कह गए दास कबीर. शरीर जातात, मन मरून जातात, या सूक्ष्म देहातून त्या सूक्ष्म देहामध्ये, या स्थूल देहातून त्या स्थूल देहामध्ये. पण कितीही पुनर्जन्म झाले तरी आशा तृष्णा ना मरी अशी अवस्था आहे. पण विवेकानंदांच्या बाबतीत मात्र भौतिक जगातल्या आशा केव्हाच मावळून गेल्या होत्या. आता प्रश्न होता फक्त आपल्या मनामध्ये अंतःकरणावर जन्मोजन्मी झालेल्या संस्कार रूपी वासनांना छेद देण्यासाठी, त्यांचं उच्छेदन करण्यासाठी, प्रगल्भ चिंतन करण्यासाठी, प्रगल्भ ध्यान करण्यासाठी त्यांना आता वराहनगर मठ सोडायचा होता. रामकृष्णांनी, ठाकूरांनी संन्यस्त वृत्तीचं वर्णन केलेलं आहे. ज्या वेळेला जग म्हणजे एक अत्यंत खोल विहीर वाटते, नातेवाईक म्हणजे सगळे साप वाटतात, सर्प वाटतात, त्यावेळेला समजायला हरकत नाही की संन्यस्त वृत्ती उफाळून आलेली आहे. हे ठाकूरांचे शब्द आहेत. ऑक्टोबर 1886 साली शारदानंद आणि निर्जानंद महाराज जगन्नाथपुरीला साधना करायला निघून गेले. गंगाधर घटक म्हणजे अखंडानंद महाराज, गुरुबंधू नरेंद्रांचे, इतके अस्वस्थ होते परिव्राजक व्रतासाठी की ते सगळ्यात पहिल्यांदा निघून गेले बनारसला. बनारसवरून हरिद्वारला, ऋषिकेश, हरिद्वार करत करत ते तिबेटकडे गेले. आणि तिबेटकडे जाऊन तिथे असे सुद्धा प्रसंग आले की काही लामा लोकांनी त्यांना गुप्तहेर समजून त्यांचा शिरच्छेद करायचं सुद्धा ठरवलं होतं. हे सगळे अनुभव घेत घेत पण हिमालयाच्याच कुशीमध्ये गंगाधर महाराज म्हणजे अखंडानंद महाराज गेले. 1 वर्ष नरेंद्रांच्या मनामध्ये चाललं होतं की निघावं की नाही निघावं, निघावं. पण शेवटी त्याचा निर्णय झाला. गंगा स्नान केलं, भगवी संन्यासी वस्त्र धारण केली आणि 2 पुस्तकं आपल्या झोळीमध्ये घेऊन विवेकानंद निघाले. दोघांची नावं आपल्याला समजणं फार महत्वाचं आहे. एक अर्थातच होती भगवद्गीता आणि दुसरं होतं इमिटेशन ऑफ ख्राइस्ट नावाचं पुस्तक. पुढे आपण पाहणार आहोत. हे पुस्तक स्वामीजींनी सतत बरोबर ठेवलेलं होतं. हिंदू धर्माचा सार्थ अभिमान असणं यामध्ये गैर काहीच नाहीये. आपलं जीवन, आपलं तत्वज्ञान, आपले विचार वेदांवर म्हणजेच सनातन हिंदू धर्माची नीव ज्याला म्हणतात, जो फाउंडेशन आहे ते आपल्या हिंदू धर्मावरच आहे. पण त्याला संकुचित विचारांनी आळा घालण्याची जी प्रवृत्ती आपल्याकडे सहसा फोफावते. विवेकानंदांनी आपल्याला एक गोष्ट सांगितलेली आहे की जो धर्म आपल्या विचारांना संकुचित मर्यादेमध्ये बंद करू इच्छितो त्या धर्माचा ऱ्हास झाल्याशिवाय राहणार नाही. या एकाच कारणामुळे असंख्य परकीय आक्रमणामध्ये सुद्धा हिंदू धर्म जो तग धरून राहिला. सम्राट जहांगीराच्या एका आत्मचरित्रामध्ये, खबरमध्ये, ज्याला जहांगीरनामा असं म्हणतात, त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट असं लिहिलेलं आहे की मी कितीही अथक प्रयत्न केले तरी सुद्धा इथल्या सगळ्या हिंदूंना मला मुसलमान करणे जमत नाही. सांगण्याचा मतितार्थ हा आहे की आपण आपल्या धर्माचा अभिमान सार्थपणे असू द्यावा. स्वधर्मे निधनम श्रेय परधर्म भयावहा असं भगवद्गीतात सांगते. अगदी बरोबर आहे. पण आपल्या दरवाजामधून जरी कोणाला येऊ दिलं नाही तरी खिडक्या मात्र उघड्या असाव्यात असं महात्मा गांधी म्हणत. म्हणजेच आपला धर्माचा विचार, विवेकानंदांनी केलेली हिंदू धर्माची संकल्पना ही हिंदू धर्माच्या संकल्पनेच्या अत्युच्च शिखराच्याही पलीकडे जाते. अशा प्रांतामध्ये जाते की ज्या प्रांतामध्ये धर्म नावाचं बंधन सुद्धा राहत नाही. सनातन धर्माची ही खासियत आहे. इतरांना न समजलेला धर्म म्हणून त्याला हिंदू असं नाव दिलं गेलं. पण जो सनातन वैदिक धर्म आहे
तो धर्म कशा पद्धतीचा प्रकारचा आहे हे आता आपण नरेंद्रनाथांच्याकडून शिकू शकतो. कारण आम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणतंही चांगलं, मग ते कुठूनही असो, जवळ घ्यायला लाज किंवा हरकत वाटत नाही. म्हणून विवेकानंदांच्या झोळीमध्ये जी 2 पुस्तकं होती त्यामध्ये भगवद्गीतेबरोबरच थॉमस केम्पिन्स या नावाच्या ग्रहस्थाचं 16व्या शतकामधलं इमिटेशन ऑफ ख्राइस्ट हे पुस्तक होतं. आणि नरेंद्रनाथांचं स्पष्ट असं मत होतं की ही 2 पुस्तकं समांतर आहेत. इमिटेशन ऑफ ख्राइस्ट हे थॉमस केम्पिन्सचं पुस्तक म्हणजेच भगवद्गीता आहे असं स्वामीजी म्हणत असत. कधी प्रसंग आला तर वाचून पाहायला हरकत नाही. खूप सुंदर पुस्तक आहे. आणि गमतीचा भाग म्हणजे याच्यामध्ये पूर्णपणे वाचत असताना आपल्याला आपण उपनिषदांच्या खूप जवळ गेल्यासारखं वाटतं. युखॅरिस्ट नावाची संकल्पना आहे जिजसच्या बाबतीत. त्यामध्ये 4 भागामध्ये विभागलेलं हे पुस्तक आहे. या पुस्तकामध्ये सॉलिट्यूड अँड इनर सायलेन्स नावाचं प्रकरण आहे. ते संपूर्णपणे आणि समाज या वर्णनाबरोबरच आहे. अशी ही 2 पुस्तकं घेतली आणि विवेकानंद मठामधून बाहेर पडले. जेव्हा बाहेर पडणार म्हणून निर्णय जाहीर करत होते अगोदर, त्यावेळेला गुरुबंधूंनी खूप विरोध केला होता. कारण विवेकानंदांची तब्येत थोडी खालावलेली होती. या काळामध्ये विवेकानंदांना टायफॉइड पण झाला होता. एकदा तर टायफॉइडच्या तापामध्ये विवेकानंदांची अवस्था अशी झाली होती की त्यांची शुद्ध हरपली होती. आणि प्रेमानंद योगानंद महाराज म्हणजे बाबूराम महाराजांना असं वाटलं की बहुतेक नरेंद्रनाथ आता मरतात की काय, म्हणून ते रडायला लागले होते. त्यावेळेला तशा ग्लानीमध्ये सुद्धा विवेकानंद थोडेसे बाहेर आले आणि बोलले बाबूरामला, बाबूराम मला अजून खूप काम करायचंय रे, मी इतक्या लवकर नाही जात. शेवटी 1888 साली कोणालाही न सांगता 430 मैल दूर असणाऱ्या वाराणसीमध्ये, काशीमध्ये, कलकत्त्याहून काशीला स्वामी विवेकानंद निघाले आणि पोहोचले. 1 आठवडा काशीमध्ये ते द्वारकादास आश्रम नावाच्या ठिकाणी राहिले होते. काय दिनचर्या होती? रोज माधुकरी मागून, भिक्षा मागून खाणे, जमेल तितकं सकाळी, दुपारी, संध्याकाळी आणि रात्री आणि पहाटे ध्यान करणे, मंदिरांचं दर्शन घेणे, ध्यानासाठी आवडती जागा म्हणजे सगळ्या घाटांवर जाऊन ध्यान करायचं. त्यातल्या त्यात ज्या ठिकाणी मणिकर्णिका सारखे घाट जिथे मृत देह जाळले जातात अशा स्मशान शांततेमध्ये ध्यान करायचं. शेवटी होतेच शंकराचे अवतार आणि शंकराची जागा स्मशान आहे. स्मशान या शब्दाचा, स्मशान या संकल्पनेचा अर्थ आपल्याला असा वाटतो की असा कसा देव असेल जो राख लावून अंगाला बसतो आणि राखेच्या ठिकाणीच थांबतो. जगातल्या प्रत्येक वस्तूच्या अंतिम अवस्थेची जाणीव जर आपल्याला झाली, जे जे मी माझं म्हणतो त्याची अंतिम अवस्था ही विनाश इतकीच आहे. हे माझं शरीर सुद्धा विनाशाच्या गर्तेत जाण्यासाठी वाट पाहत राहिलेलं आहे. मृत्यू नावाच्या क्षणाला हे शरीर विनाशाच्या गर्तेत जाणार आहे. त्यामुळे या जगाच्या अस्तित्वापेक्षा सुद्धा जास्त विनाशाचीच साक्ष आपल्याला पटायला लागते. जेव्हा तो विचार मनामध्ये येतो तेव्हा या सगळ्या जगाबद्दल असणारी आत्यंतिक आपुलकी, जिव्हाळा, प्रेम कमी होईल. त्या वस्तूबद्दलचं प्रेम वाढतं ज्या वस्तूमध्ये विनाश अजिबात संभवत नाही, म्हणजेच आत्मज्ञानाकडे आपली प्रवृत्ती होते. म्हणून सतत विचारांना जाणीव देण्यासाठी स्मशानाचा भयंकर उपयोग साधू, साधक, आध्यात्मिक साधना करणारे लोक करतात. महात्मा गांधींचे गुरु राजचंद्रजी हे पहिल्यापासूनच वैराग्याकडे झुकलेले होते. मोठे हिऱ्यांचे, मोत्यांचे व्यापारी होते. ओपेरा हाऊसला मुंबईमध्ये त्यांची पेढी होती. सुखवस्तू घरातले होते. पण त्या काळी मुंबईमध्ये त्यांचा एक नातेवाईकाचा मृत्यू झाल्यानंतर जेव्हा त्याच्या मृत्यूच्या
उपचारासाठी स्मशानामध्ये गेलेले असताना सगळी लोक देहाला अग्नी देऊन निघून गेले आणि राजचंद्रजी मात्र तिथंच बसले आणि फक्त त्या देहाकडे आणि त्या राखेकडे पाहत बसले. आणि त्या एका क्षणामध्ये त्यांना जी विरक्ती आली त्याच्यानंतर ते पूर्णपणे वैरागी झाले. जवळच वाराणसीच्या सारनाथ आहे, सारनाथला गेले स्वामीजी. स्वामीजींचं गौतम बुद्धावरचं प्रेम अफाट होतं, अफाट होतं, कारण बुद्धदेवाने त्यांना दर्शन दिलं होतं अशी त्यांची ठाम समजूत होती. बुद्धदेवांच्या बुद्धीबद्दल त्यांना इतका प्रचंड आदर होता. म्हणून सारनाथला गेल्यानंतर तिथल्या मृगवनामध्ये, ज्याला डिअर पार्क असं म्हणतात, जिथं गौतम बुद्धांनी पहिलं प्रवचन केलं. गौतम बुद्ध जेव्हा सत्याच्या शोधाला बाहेर पडले तेव्हा सत्याच्या शोधासाठी त्यांची संकल्पना धुसट होती. त्या काळी प्रचलित असणाऱ्या जैन धर्माचा अनुयाय त्यांनी केला आणि तो अनुयाय करत असताना त्यांच्या लक्षात आलं की जैन धर्मामध्ये सांगितलेली तत्व तितकी त्यांना पटली नाहीत, कारण त्यामध्ये स्वतःच्या शरीराला खूप वेदना देण्याचा प्रसंग येतो. अशाच एका ठिकाणी जेव्हा अत्यंतिक उपवास केल्यामुळे बुद्ध इतके क्षीण झाले होते की ते ग्लानी येऊन पडले. सुदैवाने त्याच वेळेला सुजाता नावाची एक धनगराची मुलगी तिथून जात होती, तिने त्यांना दूध पाजलं आणि त्यानंतर गौतम बुद्धांनी ठरवलं की इतक्या अत्यंतिक टोकाला जाऊन साधना करण्याची गरज नाही. भौतिक जग अत्यंतिकचं दुसरं टोक आहे. संपूर्ण त्याग आणि विनाकारण शरीराला दिलेला त्रास हा दुसरं अत्यंतिक टोक आहे. या दोन्हीच्या मधून जो मार्ग आहे तोच मला घ्यावा लागेल, म्हणून त्यांच्या मार्गाला मध्यम मार्ग असं सुद्धा नाव आहे. असे हे बुद्ध जेव्हा सत्याच्या शोधात बाहेर पडले होते तेव्हा त्यांच्या बरोबर असणारे काही जे साधू होते त्यापैकी 4 साधू 4 दिशेला गेले. सगळेच सत्य शोधायला गेले होते. पण जेव्हा बोधी वृक्षाखाली बोध झाला आणि गौतम बुद्ध पुन्हा सारनाथला परत आले तेव्हा सुदैवाने हेच 4 लोक त्यांच्या समोर आले आणि त्यांनी विचारलं, काही सापडलं का, काही शोध लागला का? आणि हो, मला सत्याचा शोध लागलेला आहे, म्हणजेच मला ब्रह्मानुभूती झालेली आहे, हे सांगण्यासाठी पहिलं प्रवचन गौतम बुद्धांनी सारनाथला या मृगवनामध्ये केलं. स्वामीजी तिथं गेले आणि ध्यानाला बसले. अत्यंत सुंदर ध्यान झालं. याच ठिकाणी बनारस मध्ये त्रैलंग्य स्वामी होते. आपण पाहिलेलं आहे त्रैलंग्य स्वामी बद्दल. या त्रैलंग्य स्वामींना रामकृष्ण परमहंस चालता बोलता शिव म्हणत असत. ते कधी कोणाशी बोलत नसत. बहुतेक वेळेला ते समाधीमध्ये असत. जेव्हा शुद्धीवर म्हणजे ध्यानातून खाली आलेले असत त्यावेळेला जर प्रश्न विचारला तर लिहून उत्तर देत असत. स्वामीजींनी त्यांचं दर्शन घेतलं. त्याचबरोबर स्वामी भास्करानंद नावाचे फार मोठे साधू तिथं राहायला होते, जीवनमुक्त होते. भास्करानंदांची कीर्ती खूप मोठी होती. रामकृष्ण परमहंसांच्या मृत्यूनंतर शारदा माता जेव्हा बनारसला आल्या तेव्हा आपल्या सगळ्या स्त्रियांबरोबर, आपल्या घरगुती स्त्रियांबरोबर दर्शनासाठी शारदा माता भास्करानंदांकडे आल्या होत्या. भास्करानंद नग्न बसत असत आणि थोडस त्यांच्या नग्नतेमुळे कुठेतरी स्त्रिया हिचकिचतायत असं त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी सांगितलं, या तुम्ही सगळ्या जगदंबेच्या अवतार आहात, मला तुम्ही स्त्रिया दिसतच नाही. आणि हे जे माझं शरीर आणि हे शिश्न तुम्हाला दिसतंय हे काही नाही, 10 बोट आहेत तसं 11वं बोट समजा, याच्यामध्ये काही नाही. त्यांच्या ब्रह्मचर्याची आणि विद्वत्तीची प्रसिद्धी अफाट होती. मार्क ट्वेन नावाचा जो लेखक अमेरिकेमधला असते, खरं नाव सॅम्युअल क्लेमेन्स, हा मार्क ट्वेन सुद्धा बनारसला आल्यानंतर भास्करानंदांना भेटला होता आणि त्यांनी अमेरिकेला गेल्यानंतर एक वाक्य लिहिलं होतं, देर आर 2 अमेझिंग थिंग्स इन इंडिया, वन इज बनारस, सेकंड इज भास्करानंद. भारतामध्ये 2च अद्वितीय गोष्टी आहेत, एक बनारस शहर काशी आणि दुसरं भास्करानंद. या भास्करानंदांना भेटायला गेले नरेंद्रनाथ आणि प्रश्नोत्तरामध्ये नरेंद्रनाथांनी प्रश्न केला
की कामिनी कंचनाचा पूर्ण त्याग केल्याशिवाय ज्ञानप्राप्ती नाही. याचं उत्तर देताना भास्करानंद म्हणाले, कोणत्याही जिवंत मनुष्याला कामिनी कंचनाचा त्याग करणं शक्य नाही. 100% कामिनी कंचन त्याग कधी होऊ शकत नाही असं भास्करानंद म्हणाले. आणि ताबडतोब नरेंद्र यांनी सांगितलं, मी तुमच्याशी सहमत नाही, कारण माझे ठाकूर, माझे गुरु कामिनी कंचनाचा कच्चित सुद्धा विचार करत नव्हते. 100% कामिनी कंचनापासून दूर होते. पण या गोष्टीला सहमती भास्करानंदांची झाली नाही. ते हसले आणि म्हणाले, अजून लहान आहेस बेटा, कळायला वेळ आहे तुला. नरेंद्रनाथांना पटलं नाही, ते तिथून निघून गेले. पण निघून गेल्यानंतर भास्करानंदांनी आपल्या सगळ्या शिष्यांना सांगितले की अरे रे, काय मुलगा येऊन गेला पहा, त्याच्या कंठामध्ये सरस्वती बसलेली आहे. सुदैवाची गोष्ट अशी की काही वर्षानंतर जेव्हा अमेरिका वगैरे सगळा दौरा झाला, स्वामी विवेकानंद प्रसिद्धी पावले, त्याच्यानंतर पुन्हा बनारसला गेले. आणि पुन्हा बनारसला गेल्यानंतर भास्करानंद त्यावेळेला जिवंत होते. त्यांच्या लक्षात आले की विवेकानंद नावाचे इथं ग्रस्त आलेले आहेत. त्यांनी त्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. पण त्यावेळेला विवेकानंद तब्येत बरोबर नसल्यामुळे भेटण्याचं नाकारलं. त्यानंतर भास्करानंदांना एक संस्कृत मध्ये पत्र विवेकानंदांनी लिहिलं होतं. पण शेवटपर्यंत भास्करानंदांना कळालं की नाही हे माहित नाही की हाच तो मुलगा जो मला प्रश्न विचारून गेला होता, आज स्वामी विवेकानंद झालेला आहे. याच बनारसमध्ये स्वामीजी, आज सुद्धा तुम्ही बनारस काशीला गेलो तर आपण पाहतो की सगळ्या गल्ल्या छोट्या 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 आहेत. त्या छोटी गल्लीमध्ये कुठेतरी असे गाई म्हैस बसलेले असतात. वानरांचा प्रताप तिथे खूप आहे, त्या काळी तर आणखीन जास्त होता. अशाच एका निमुळत्या गल्लीमधनं गंगा स्नानाला जात असताना विवेकानंदांच्या समोरून वानरांचा एक कळप आला. आणि जसा तो कळप आला तसा विवेकानंद त्या कळपापासून दूर. विवेकानंद पळतात हे पाहून वानर त्यांच्या मागे पळायला लागले. आणि त्यावेळेला एका साधूनी विवेकानंदांना थांबवलं आणि म्हणाले, जितकी पळाल तितकी वानर मागे लागतील, दटून उभा राहा आणि येणाऱ्या वानरांचा सामना करा, ते पळून जातील. त्याप्रमाणे विवेकानंदांनी केलं आणि त्या प्रसंगाचा त्यांच्या मनावर प्रचंड परिणाम झाला. म्हणून अमेरिकेच्या बऱ्याचशा भाषणामध्ये त्यांनी हा प्रसंग उद्धृत केलेला आहे. ते म्हणत असत, कावर्डाइस इज डेथ. घाबरणं मनुष्य असून म्हणजेच मृत्यू. थोडे पैसे गेले, थोडं मुलांनी वाईट बोललं, थोडं नोकरी जाणार म्हटलं तर क्षणाला घाबरतो आपण. आणि देसरा लोग अचेता पल पल डर माही. प्रत्येक क्षणाला घाबरणारे आपण आहोत. घाबरणं म्हणजेच मृत्यू आहे. माझ्या प्रारब्धाप्रमाणे, माझ्या नशिबामध्ये प्रारब्धानुसार ज्या ज्या गोष्टी येतील त्या मी आनंदाने स्वीकार करू. त्या चांगल्या असतील किंवा वाईट असतील. माझ्या प्रारब्धाशी आता संबंध नाही, कारण ते घडून गेलेलं आहे. पण प्रारब्धानुसार समोर आलेल्या वस्तूंवर मी दिलेला प्रतिसाद हा माझ्या हातामध्ये आहे. ते माझं क्रियमान स्वातंत्र्य आहे, अशी ज्याची खात्री आहे तो खरा वीर पुरुष. सहवीर्यम करवावहै. वीर्य हवंय, वीरता हवी आहे. स्वामी विवेकानंदांना त्या घटनेमधून हा बोध मिळाला. प्रचंड गरिबी पाहिली, भोंदू साधू पाहिले, खरे साधू पाहिले. आणि या थोड्याशा अनुभवांनी एक दिवस अचानक स्वामीजी बनारस सोडून परत बराहनगरला आले. आणि आल्याबरोबर त्यांनी आपल्या सगळ्या गुरुबंधूंना एकत्र केलं आणि सांगितलं, अरे ऐका, आपण सगळे आपल्या स्वतःच्या ज्ञानप्राप्तीसाठी प्रचंड धडपड करत आहोत. पण मला सांगा, आपलं स्वतःचं ज्ञान घेऊन आत्मज्ञानी व्हायचं हे महत्वाचं आहे की इतके असंख्य लोक, कोण व्याधीनं पीडित आहे, कोण आर्थिक अडचणीमध्ये आहे, कोणाला जेवायला नाही, कोणाला इतकी सेवा करण्याची गरज आहे. तेव्हा जीवांची सेवा करणं आपल्या ज्ञानापेक्षा मोठं आहे का? किंबहुना
जीवांच्या सेवेतूनच शिव भेटणार नाहीये का? जीवसेवा हीच शिवसेवा, असा विचार त्यांच्या मनामध्ये आला आणि ताबडतोब सगळ्या गुरुबंधूंनी तीव्र विरोध दर्शवला. ते म्हणाले, आम्हाला ठाकूरांनी सांगितलंय आत्मज्ञान होईपर्यंत झगडत राहा, हे सेवा वगैरे मध्ये मध्ये काढायची काही गरज नाही, आत्मज्ञान महत्वाचं. वाद चांगलाच रंगला, पण नरेंद्रांनी स्पष्ट सांगितलं, मला ब्रह्मज्ञान झालं नाही तरी चालेल, पण या पृथ्वी तलावरचा जो जो पीडित आहे त्याच्यासाठी जर माझा देह झिजला नाही तर माझं जीणं व्यर्थ आहे. फार उदात्त विचार आहे. बुद्ध धर्मामध्ये हीनयान आणि महायान असे दोन पंथ आहेत, प्रमुख पंथ आहेत. त्यापैकी महायान पंथाची जी सुरुवात झाली तीच या विचाराने झाली. बुद्धांचं निर्वाण झाल्यानंतर बुद्ध निघून गेले. कुठं गेले? सुरुवातीच्या काळामध्ये बुद्ध बंधनातून मुक्त झाले, निर्वाण झालं असं समजायची प्रथा होती. पण नंतर विचारांती सगळ्यांच्या असं लक्षात आलं की जर निर्वाण झाल्यानंतर बुद्ध गेले तर बाकीच्या निर्बुद्धांना बुद्ध करणारा कोण? याचाच अर्थ बुद्धांचं परत येणं क्रमप्राप्त आहे. म्हणून महायान बुद्धामध्ये येणाऱ्या बुद्धाला बोधिसत्व, आता मैत्रेय नावाचा बुद्ध येणार आहे, याचाच अर्थ पुन्हा पुन्हा या जगातला, या विश्वातला शेवटचा जीव मुक्त होऊपर्यंत पुन्हा पुन्हा जन्म घेणे, ज्याला आपण अवतार म्हणतो, डिसेंट म्हणतो. या संकल्पनेतून स्वामीजींचा जीवसेवेकडे कल वाढत चालला होता. स्वामीजींनी स्पष्ट सांगितलं, मी शिकवणारच. आणि पहिलंच प्रवचन त्यांनी मग आपल्या वराहनगरच्या परिसरामध्ये घेतलं. आपले गुरुबंधू आणि आलेले काही भाविक लोक यांच्या समोर त्यांनी पहिलं प्रवचन केलं आणि इथून पुढे त्यांनी ठरवलं की उद्बोधन जे जे आपण असे ठावे ते ते सगळ्यांची सांगावे, शहाणे करावे, बोध महत्वाचा आहे. उत्तिष्ठ जागृत प्राप्य वरान निबोधत, असा हा पहिला त्यांचा परिव्राजक व्रताचा प्रसंग. फक्त बनारसला जाऊन परत आले, पुन्हा दुसऱ्यांदा बाहेर पडले. हा दुसरा प्रयत्न. या प्रयत्नामध्ये त्यांनी पहिला मुक्काम पुन्हा बनारसमध्येच केला आणि यावेळेला बनारसमध्ये त्यांची ओळख एका व्यक्तीबरोबर झाली. तिचं नाव होतं प्रमदा दास मित्र. हे प्रमदा दास म्हणजे गंगाधर घटक म्हणजे अखंडानंद महाराजांचे मित्र होते. त्यांनी ओळख करून दिली. स्वामीजींनी यांच्याशी ओळख करून घेतली. प्रमदा दास मित्र म्हणजे त्यावेळेचे श्रीमंत गृहस्थ होते, पण श्रीमंत जितके होते तितकेच ज्ञानाने प्रगल्भ होते. अतिशय अस्खलित संस्कृत, चारी वेद, साई दर्शनांचा खूप खोलवर अभ्यास, पाश्चात्य तत्वज्ञानाची पूर्ण तोंड ओळख, असा हा ज्ञानवंत जेव्हा स्वामी विवेकानंदांना भेटला तेव्हा विवेकानंदांना आनंद झाला. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यानंतरच्या 2-3 वर्षाच्या काळामध्ये जेवढ्या जेवढ्या शंका स्वामी विवेकानंदांना ग्रंथांबद्दल आल्या त्या सगळ्या या प्रेमबाबूंना विचारल्या, प्रमदादासांना विचारल्या. इतकंच नव्हे तर जेव्हा मठामध्ये लागणारी काही पुस्तकं किंवा आर्थिक मदत असेल तर स्वामीजी यांच्याकडे मागत आणि यांनी खुल्या हाताने तशी मदत सुद्धा केलेली आहे. बनारसहून स्वामीजी अयोध्येला गेले, रामाच्या जन्मभूमीमध्ये गेले. संपूर्ण अयोध्येतलं वास्तव्य रामनामाचा जप करण्यात घालवलं. रामनामाचा जप करत भिक्षा मागितली. अयोध्येहून नंतर लखनौला आले. लखनौ नवाबांचं शहर होतं. स्वामीजींची इतिहासातली रुची प्रचंड होती. इतिहासाच्या बाबतीत एक महत्वाची गोष्ट अशी आहे, आपण इतिहास हा रटण्यासाठी किंवा पाठ करण्यासाठी दिलेला विषय या दृष्टीने त्याच्याकडे तिरस्काराने बघतो. पण इतिहासाबद्दल एक खूप छान वाक्य सांतायाना नावाच्या, कार्लोस सांतायाना नावाच्या पाश्चिमात्य विद्वान तत्वज्ञानाने बोललेलं आहे. Those who do not remember past are condemned to repeat it.
ज्यांना इतिहासाचं ज्ञान नाही ते इतिहासातच जमा होतात. म्हणून इतिहासाचं ज्ञान कशासाठी, कोणत्या राजांनी काय केलं याच्यापेक्षा या इतिहासाच्या अभ्यासामधून एक वेगळ्या प्रकारचं पर्स्पेक्टिव्ह आपल्या मनामध्ये येतं की सगळं किती क्षणभंगूर आहे. ज्या राजाच्या जवळ दश लक्ष असे सैन्य होतं, ज्याचा महाल बघण्यासारखा होता, चंद्रगुप्त मौर्याचा महाल, त्याचं वर्णन फाई यांनी केलेले आहे. असा महाल पूर्ण सोन्याचा बनलेला त्या काळामध्ये चंद्रगुप्त मौर्याच्या काळामधला होता, पण तो लाकडावर सोन्याची मखर चढवलेला होता, तो जळून खाक झाला. इतिहासाचा उपयोग वैराग्यासाठी फार उत्तम पद्धतीने करता येतो. म्हणून इतिहासाबरोबरच भगवंतानी तयार केलेल्या सृष्टीमध्ये जीवांची उत्पत्ती, त्यातल्या मनुष्याची प्रगती, काय पद्धतीने मनुष्य एका कळपापासून, राज्यांपासून, त्याच्यानंतर कम्युनिझम, डेमोक्रेसी कशा पद्धतीने पुढे चाललाय, हा संपूर्ण कलायडोस्कोप, हा संपूर्ण चित्रपट डोळ्यासमोर आला की त्या पार्श्वभूमीवर तत्वज्ञानाची पार्श्वभूमी लागायला फार सुंदर आणि सोपं जातं. म्हणून लखनौमध्ये इतिहासात रुची असलेले स्वामीजी आणि अध्यात्मामध्ये रुची असली म्हणून दुसऱ्या विषयामध्ये रुची असू नये असं अजिबात नाही. डॉक्टर काका आपल्याला सांगतात की ज्याचं तोंड सतत बिनसलेलं आहे म्हणजे तो साधू आहे असं नव्हे. लखनौ मधल्या बागा पाहिल्या, मशिदी पाहिल्या, बडा इमामबारा, छोटा इमामबारा, त्या छोट्या छोट्या गल्लीमध्ये ती लखनवी तहजीब, लखनौचे ते जुने रस्ते सगळं पाहिलं, इतिहासाची उजळणी केली आणि तिथून स्वामीजी आग्र्याला आले. आग्र्यामध्ये तर स्वामीजी संपूर्णपणे इतिहासामध्ये डुबून गेले. संपूर्ण मुघल काळ त्यांच्या समोर उभा राहिला. कसा बाबर इथे आला, 1526 ते 1530 बाबर, 1530 ते 1555, 1530 ते 1555 हुमायून, 1556 ते 1605 अकबर, 1605 ते 1630 जहांगीर, 1630 ते 1655 शहाजहान, 1656 ते 1707 औरंगजेब, हे सगळं समोर उभा राहिलं. फतेपूर सिक्री, तो मोठा गुजरातवरचा विजय, अर्जुमंद बानू बेगम म्हणजे मुमताज महल साठी उभा केलेला तो ती मशीद, आणि मग स्वामीजी तिथून जे निघाले, आग्र्याचा किल्ला पाहिला. किल्ल्यामध्ये ती जागा शहाजहानला औरंगजेबांनी कैद करून ठेवलं होतं. त्या कैद करून ठेवलेल्या त्या जागेवरून तो जेव्हा आपल्या ताजमहालकडे पाहत असे तेव्हा स्वामीजींना लक्षात आलं की या भूतलावर कितीही मोठ्यात मोठी वस्तू निर्माण केली तरी सुद्धा ती दुःखाला कारणीभूत होऊ शकते. तिथून ते ताजमहालला आले. स्वामीजींची नजर आणि ज्ञान इतकं मोठं होतं की ताजमहाल आग्र्याला आल्यानंतर जेव्हा ताजमहाल पाहायला लागले तेव्हा म्हणाले, हा एक एक इंचानी अभ्यास करण्याची ही वास्तू आहे. रसिकता हिचं अजिबात वैर अध्यात्माशी नाही आहे. किंबहुना जो खरा आध्यात्मिक आहे त्याची रसिकता, रसवर्णन हे खूप खोलवर असतं. स्वामीजींनी लिहून ठेवलं की जर ताजमहाल व्यवस्थित पाहायचा असेल तर 6 महिने लागतील. यातून आपल्याला स्वामीजींच्या प्रगल्भ बुद्धिमत्तेची कल्पना येते. ज्या ज्या विषयामध्ये त्यांनी रस घेतलेला आहे त्या त्या विषयाच्या तळापर्यंत जाण्याची जी प्रवृत्ती आहे त्यालाच ध्यान म्हणतात. गोधडी शिवताना सुद्धा जर एखाद्याने आपलं ध्यान लावलेलं असेल तर गोधडी अशी तयार होईल की जी पूर्वी झालेली नव्हती आणि नंतर होणार नाही. प्रत्येक कार्य हे भगवंताचंच प्रकटीकरण आहे आणि हे ज्याची मनाची एकाग्रता विकसित झालेली आहे त्याला फार लवकर कळतही आणि जमतही. अशा पद्धतीने स्वामीजींनी सगळं पाहिलं, मनामध्ये विचार केला की मुघल कधीच परकीय नव्हते, आले बाहेरून पण बनले इथले. परकीय आहेत ते ब्रिटिश, ते इथं आले पण कधीच इथले बनले नाहीत. तिथून महाराज स्वामी विवेकानंद वृंदावनला गेले. ऑगस्ट महिन्यामध्ये 1888 ऊन होतच. शेवटचा 30 मैलाचा प्रवास स्वामीजींनी पायी केला. अंगभर धूळ माखलेली,
व्यवस्थित जेवण नाही, पण एका विशिष्ट ध्येयाने प्रेरित होऊन चालत 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 वृंदावन 2 मैल दूर राहिलं असेल, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की इथे जरा झाडाखाली विसावा घ्यावा, म्हणून झाडाकडे पाहिलं तर झाडाच्या खालच्या बाजूला एक माणूस हुक्का ओढत होता. आपण पाहिलेलं आहे, स्वामीजींना हुक्का ओढायची आवड होती. जुन्या संस्कारांमुळं या संन्यस्त विवेकानंदांना सुद्धा इच्छा झाली की एक झुरका हुक्क्याचा आपण घ्यावा, म्हणून ते हुक्क्याचा झुरका घेण्यासाठी त्या माणसाकडे गेले आणि तो माणूस म्हणाला, महाराज माफ करा, मी भंगी आहे. स्वामी विवेकानंद मागे सरकले आणि पुढे चालायला लागले, आणि चालता चालता त्यांच्या मनात विचार आला, अरे 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 अरे, मी संन्यासी आहे. संन्यासी हा अतिवर्णाश्रमी आहे. संन्यासाला या जगाचं काहीच घेणं देणं नाही. इथे जात पात वर्ण द्वेष, मी मोठा मी लहान, याचा संन्याशाशी काहीच संबंध असत नाही. पण तरी सुद्धा माझे संस्कार मला त्याच्यापासून दूर जायला सांगितले. हा विचार आल्याबरोबर स्वामी विवेकानंद परत वळले आणि त्या माणसाकडे जाऊन म्हणाले, आप हमें हुक्का दे दीजिए. तो माणूस म्हणाला, मी भंगी आहे. स्वामीजी म्हणाले, हरकत नाही. अशीच घटना शंकराचार्यांच्या बाबत बनारसमध्ये घडलेली आहे, काशीमध्ये. आचार्य आपल्या शिष्यांबरोबर काशी विश्वेश्वराच्या दर्शनाला चाललेले असताना एक चांडाळ, त्या काळी चांडाळांना शिक्षा अशी असे की चांडाळांच्या हातामध्ये काठी आणि त्या काठीला एक घुंगरू लावलेलं असे. ते काठी आपटत म्हणजे घुंगरू वाजवत जायचं, कारण त्या घुंगरूनी समोरच्याला कळे की हा चांडाळ आहे, आणि मग ते बाजूनी जात. पण निमुळत्या गल्ल्या असल्यामुळे जेव्हा शंकराचार्य पुढे चालले होते तेव्हा समोर चांडाळ उभा टाकला, म्हणून आचार्यांच्या शिष्यानी सांगितलं, बहुपराक बहुपराक, बाजूला हो बाजूला हो. आणि मग त्या चांडाळाने दिलेलं उत्तर म्हणजेच मनीषा पंचकम, याची आठवण स्वामी विवेकानंदांच्या या प्रसंगामध्ये आपल्याला येते. चांडाळाने प्रश्न विचारला, अन्नमयात अन्नमयम अथवा चैतन्यमेव चैतन्यात दूरी कर्तृम वांछसी किम ब्रूही गच्छ गच्छसी. कुणाला बाजूला हो म्हणून सांगतोस बाळा? या शरीराला, स्थूल शरीराला अन्नमयात, की आतल्या बाजूला असणाऱ्या चैतन्याला तू दूर हो म्हणून सांगतोयस? किं गंगांबुनी बिंबिते अंबर मनो चांडाल वाटी पयहा पुरेच अंतरम अस्ति कांचन घटी मृत्कुंभ योर्वांबरे. विप्रो अयम, मी ब्राह्मण आहे. विप्रो अयम श्वपचो अयम, मी चांडाळ आहे. इत्यपि महान कोयम विभेद भ्रमः. असा का तुला भेद वाटतो की मी चांडाळ आहे आणि मी विप्र म्हणजे ज्ञानी किंवा ब्राह्मण आहे? शंकर भगवान शंकर स्वतः चांडाळाच्या रूपामध्ये शंकराचाच अवतार असणाऱ्या शंकराचार्यांना अशा पद्धतीने भेटलेले आहेत. मनीषा पंचकाची निर्मिती तिथं झालेली आहे. त्याच प्रसंगाची आठवण साधारण आपल्याला या प्रसंगामध्ये येते. पुढे जेव्हा स्वामीजी नंतर आले कलकत्ताला, त्यावेळेला गिरीश बाबू म्हणाले की तुला गांज्याची सवय लागलेली असल्यामुळे तू त्या माणसाकडे जाऊन भंग्याकडे तू घेतलंस ते हुक्का. स्वामीजी स्पष्टपणे म्हणाले, नाही रे, मला आता कशाच गोष्टीची आवड नाहीये. फक्त मला लक्षात आलं की माझ्या मनामध्ये अजूनही खूप कुठेतरी खाली खोलवर संस्कार जुने जिवंत आहेत, ते मला बाधा करू नयेत म्हणून मी जाऊन त्याच्याकडे हुक्का प्यालो. वृंदावनमध्ये बलराम बोस त्यांच्याबद्दल आपण पाहिलेलं आहे. त्यांचं एक घर होतं कलाबाबू कुंज नावाचं. या ठिकाणी ते राहिले. वृंदावनामध्ये राधे 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 करत भक्तीने पूर्ण भारून गेले होते. स्वामी विवेकानंद ज्ञानी असले तरी वृंदावनामध्ये आल्यानंतर केवळ भक्तीने भारले गेले होते. राधाकृष्णाची भक्ती चालली होती सतत ध्यानावस्थेमध्ये. तिथे जिथे जिथे मंदिरे होती त्या मंदिरांना त्यांनी भेट दिली. रामकृष्ण परमहंसांनी सुद्धा वृंदावनाला भेट दिली होती त्यांच्या यात्रेमध्ये. आणि त्या भेटींमध्ये गोवर्धन टेकडी,
प्रत्येक देवळामध्ये ठाकूरांना, रामकृष्ण परमहंसांना उन्मनी अवस्था प्राप्त झाली होती. बाके बिहारीच्या मंदिरामध्ये तर रामकृष्ण परमहंस जे धावत सुटले त्यांनी जाऊन मूर्तीलाच मिठी मारली होती. रामकृष्ण परमहंस जेव्हा वृंदावनला गेले होते तेव्हा एका संध्याकाळी अचानक त्यांना उन्मनी अवस्थेमध्ये असं दिसलं की संध्याकाळ झालेली आहे, यमुनेच्या काठावरून गोप गोपी सगळ्या घरी परत यायला निघाल्यात, गायींच्या गळ्यामधल्या घंटा वाजतायत, गोप गोपी आनंदामध्ये नाचत नाचत परत येत आहेत. तेवढ्यात त्यांच्या लक्षात आले की एक साधारण निळसर रंगाची कातडी असणारा, अत्यंत तेजस्वी, माथ्यावर ज्यांनी मयूरपीस धारण केलेला आहे असा एक बासरी वाजवत तरुण मुलगा, किशोर अवस्थेमधला, नाचत नाचत पुढं होतं. इतकं विलोभनीय दृश्य होतं की ते तिथल्या तिथे आडवे पडले, मूर्छा आल्यासारखे उन्मनी अवस्थेमध्ये. कृष्णाचं दर्शन झालं होतं. असं वृंदावनचं दर्शन केवळ रामकृष्णांना झालं होतं असं नाही, पण ज्यांनी सगळी मंदिरं शोधून काढली, एकेकाळी वृंदावन म्हणजे जंगल होतं, ही सगळी मंदिरं ज्यांनी शोधून काढली ते गौरांग म्हणजे महाप्रभू जेव्हा वृंदावनला आले तेव्हा जे धावत सुटले, जिथं जिथं हात लावला तिथं तिथं मंदिर सापडलं. नंतर हे वृंदावन जे आता आपण जातो ती मंदिरं आपल्याला गौरांगांनी आपल्याला दाखवली. इथे स्वामी विवेकानंदांच्यावर फार वेगळेच प्रसंग आले. मनामध्ये राधाकृष्णाची भक्ती, तोंडामध्ये राधे 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 असं नाव, आणि असं होत असताना गोवर्धन टेकडीवर जेव्हा पोहोचले तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की मी श्रीकृष्णाच्या गावात आलेलो आहे आणि इथं भगवान श्रीकृष्ण योगक्षेम महात्म्यम असं भगवद्गीतेमध्ये सांगतात. तेव्हा जर भगवद्गीतेत सगळ्या जगासाठी सांगत असतील तर त्यांचं स्वतःच गाव आहे, तिथं मी आहे, तिथं मी कसा उपाशी राहीन? त्यामुळे मी आता भिक्षा मागणार नाही. माझा शरीर त्याग झाला तरी चालेल, पण माझी काळजी श्रीकृष्ण घेईल असं म्हणून गोवर्धन टेकडीवर ते बसून राहिले. सकाळ झाली, दुपार झाली, कुठूनही अन्नाचा कण नाही, हळूहळू चेहरा म्लान होत चालला. अशात पाऊस पडायला लागला. विवेकानंदांनी आपली दृढता आणखी वाढवली. ते म्हणाले इथं बसण्यापेक्षा मी जंगलाकडे जातो. म्हणून ते जंगलामध्ये गेले आणि चालत पावसामध्ये चालत राहिले. पोटात अन्नाचा कण नाही. साधारण संध्याकाळ व्हायच्या अगोदरची जराची वेळ, 4-4:30ची, अचानक मागच्या बाजूनी एक व्यक्ती आली आणि म्हणाली महाराज थांबा, महाराज थांबा, मी जेवण आणलंय. विवेकानंदांनी मागं वळून सुद्धा पाहिलं नाही, ते चालत राहिले. मागचा माणूस पण चालायला लागला जोरात. विवेकानंद पळायला लागले. मागचा माणूस पळायला लागला. शेवटी मागच्या माणसाने पळून विवेकानंदांच्या पुढे जाऊन तो पुढे उभा राहिला, तोंडासमोर उभा राहिला आणि म्हणाला महाराज तुमच्यासाठी जेवण आणले. विवेकानंदांना डोळ्यातून पाणी आलं की श्रीकृष्ण कुणालाही उपाशी ठेवत नाही. आनंदाने अन्नप्राशन करायला सुरुवात केली. भूक लागलेली होती. जेवायला 2-4 घास घेतल्याने लक्षात आली की अरे हा माणूस कोण आहे, विचारावं, त्याचे धन्यवाद मानावे म्हणून इकडे तिकडे बघितलं तर माणूसच गायब होता. विवेकानंदाने थोडं चालून पळून पाहिलं, कुठेही त्या माणसाचा दृष्टिक्षेपात आला नाही. हा प्रसंग गोवर्धन टेकडीवर घडला. त्याच्या दुसऱ्या दिवशी राधाकुंडाकडे स्वामीजी गेले होते. राधाकुंडावर स्नान करायचं ठरलं होतं. स्नानासाठी मुळातच स्वामीजींच्याकडे एक भगव वस्त्र आणि कौपिन होते, एक लंगोटी. आणि गमतीचा भाग म्हणजे एका लंगोटीवर बाहेर पडले होते. लक्षात घेण्यासारखं आहे. तीच लंगोटी पिळून वाळत घालायचे आणि मग पाण्यामध्ये डुंबायचे. राधाकुंडामध्ये स्नान करत असताना त्यांच्या असं लक्षात आलं की आपली वाळत घातलेली कौपिन म्हणजे लंगोटी एक माकड घेऊन चाललंय.
स्वामीजी घाबरले. आता ही कौपिन, ही लंगोटी गेली तर बाहेर कसं यायचं, लोकांमध्ये कसं जायचं. म्हणून तिथूनच ते वानराला हात करायला लागले, पण वानर तितकं दूरच जायला लागले. स्वामीजी कसे बसे पाण्यातून बाहेर आले आणि माकडाला काहीतरी इशारे करायला लागले, तोपर्यंत ते कौपिन घेऊन दूर पळून पण गेलं. आता आपण लोकांमध्ये बिन वस्त्राचं कसं जाणार नग्न, म्हणून स्वामीजी समोर असलेल्या जंगलामध्ये घुसले आणि मनाशी विचार असा केला की आता मी बाहेर कसा येईन याचे मला विचार नाही, पण आता सध्या तरी मला या लोकांपासून दूर गेलं पाहिजे. म्हणून ते जंगलामध्ये आणखीन आत जायला लागले. मनात असा विचार केला की ज्या अर्थी भगवंतांनी आपली कौपिन सुद्धा घेऊन गेलेली, त्या अर्थी मला भगवंताची कदाचित आज्ञा असावी की मी या जंगलामध्येच राहावं आणि तिथंच मरावं. म्हणून ते जंगलामध्ये आत जात राहिले. जवळजवळ तास दीड तास जंगलामध्ये आत गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की आपल्या मागून कोणीतरी येत आहे. वळून पाहिलं तर मागून एक गृहस्थ आले. त्यांनी एका थाळीमध्ये नवी कोरी संन्याशाची वस्त्र कौपिन सहित थाळीमध्ये ठेवलेली आणि ती त्यांच्या समोर ठेवली. स्वामीजींनी पटदिशी त्यातली कौपिन उचलली, कपडे उचलले आणि कौपिन घालण्यासाठी म्हणून जरा बाजूला गेले. कौपिन घालून परत आले, तोपर्यंत तो माणूस गायब झालेला होता. असे दोन प्रसंग वृंदावनमध्ये स्वामीजींच्यावर येऊन गेले. भगवान श्रीकृष्णांनी योगक्षेमम वहाम्यम खरं करून दाखवलं. आपल्याला लक्षात येईल जर आपण वाचन करत असाल तर हा प्रसंग बऱ्याच जणांच्या आयुष्यामध्ये, स्वामी अभेदानंदांच्या आयुष्यामध्ये सुद्धा हे आलेलं आहे. स्वामी अभेदानंद गंगेच्या त्या तीरावर जाऊन बसले होते की ज्या ठिकाणी कोणी माणूस येतच नाही आणि ध्यानाला बसले आणि विचार केला होता की आता जर जेवायचं असेल, अन्न हवं असेल तर ते इथंच मिळालं पाहिजे, अन्यथा मी मरून जाईन. पूर्ण दिवस गेला, कोण जनावर सुद्धा फिरकलं नाही. कारण गंगेच्या त्या बाजूला झाडी असलेल्या ठिकाणी जाऊन ते बसले होते जिकडे कोणी येतच नव्हतं. आणि दुसऱ्या दिवशी दुपारी मिठाई सहित अन्न घेऊन त्यांचा एक मित्र तिथे आला, जो त्यांना 10 वर्षानंतर भेटला होता. अभेदानंदांनी विचारलं, तुला कसं कळालं की मी इथे आहे? त्या मित्रांनी असं सांगितलं, पहा असं झालं, मी बनारसला आलो होतो आणि मी नौकेमध्ये बसून आसी घाटाकडे चाललो होतो. जेव्हा तिकडे चाललो होतो तेव्हा काही संन्यासांची चर्चा निघाली. तर नावाडी म्हणाला, अहो मी अर्ध्या तासापूर्वीच, काल 1 दिवसापूर्वीच एका फार तपस्वी साधूला त्या गंगेच्या त्या बाजूला सोडलंय. मग दर्शन घेण्याची इच्छा झाली म्हणून यांच्या मित्राने विचारलं नावाड्याला, कोण होते ते साधू? तर त्यांनी वर्णन केल्यानंतर यांच्या लक्षात आले की कदाचित हा काली असेल. म्हणून त्या नावाड्याला सांगितलं, जिथं सोडलं होतंच त्यांना तिथं मला सोड, आणि म्हणून मी म्हटलं हे सगळं अन्न घेऊन आलेलो आहे. योगक्षेमम वहाम्यहम ही अतिशयोक्ती अजिबात नाही. स्वामीजी वृंदावनवरून पुढे कुठे जायचं निश्चित नसल्यामुळे हिमालयाकडे जावं असा निश्चय करून रेल्वेमध्ये बसले आणि हाथरस नावाच्या स्टेशनला आले. या हाथरस स्टेशनला अत्यंत भूक लागल्यामुळं, कारण या 2 दिवसाच्या प्रवासामध्ये स्वामीजींना खायला काहीच मिळालेलं नव्हतं. अत्यंत म्लान अवस्थेमध्ये हाथरस स्टेशनवर स्वामीजी उतरले आणि स्वामीजी उतरल्याबरोबर तिथला जो स्टेशन मास्टर होता, त्या स्टेशन मास्टर ज्याचं नाव शरदचंद्र गुप्त असं होतं, हे शरदचंद्र गुप्त जे होते त्यांनी स्वामीजींना बघितलं आणि ते सरळ स्वामीजींकडे आले आणि म्हणाले, स्वामीजी तुम्ही माझ्या घरी येऊन राहाल का? मी तुम्हाला जेवण देईन. असं कसं झालं? स्वामीजींच्या हाथरस स्टेशनवर येण्यापूर्वी 3 रात्री या शरदचंद्र गुप्तांना काही स्वप्न पडत होती. त्या स्वप्नामध्ये एक साधू दिसत होता. त्या साधूचे जे डोळे होते ते भयंकर तेजस्वी आणि भेदक असे होते. जेव्हा हाथरस स्टेशनला स्वामीजी उतरले तेव्हा चुकून नजर गेली शरदचंद्र गुप्तांची त्यांच्याकडे आणि त्यांच्या लक्षात आले की हेच ते डोळे.
अशा संयोगाने त्यांनी स्वामीजींना आपल्या घरी बोलवलं. हे शरदचंद्र गुप्त हे मूळचे कलकत्त्यातले बंगाली, पण त्यांचं शालेय शिक्षण आणि त्यांचे सगळं संगोपन जौनपूर नावाच्या जिल्ह्यामध्ये झालं होतं, जिथं मुस्लिम लोकांची संख्या जास्त होती. त्यामुळे ते उर्दू आणि हिंदीमध्ये निष्णात होते. स्वामीजींना ते घरी घेऊन आले, विहिरीवर घेऊन गेले, विहिरीतून पाणी शेंदलं, स्वामीजींना स्नानासाठी पाणी दिलं. 3-4 दिवसांनी स्वामींना स्नान करायला भेटलं होतं. स्वामीजींनी सचैल स्नान केलं, जेवण जेवले, बिछाना लावला आणि स्वामीजींनी बिछाना लावल्यानंतर बिछाण्यावर बसून ठाकूरांना आवडणार त्यांचं स्वतःच त्यांनी गायलेलं गाणं त्यांनी गायला सुरुवात केली. मन चल निज निकेतने, हे मना तुझं जे घर आहे तिकडं जा. संसार विदेशे विदेशर भ्रेमी, भ्रम केनो आकारने. या भ्रमामध्ये, या विश्वामध्ये का रमतोयस? स्वामीजींनी ज्या पद्धतीने, ज्या स्वरांनी, ज्या माधुर्यांनी आणि ज्या अवस्थेमध्ये हे गाणं गायलं, शरदचंद्र गुप्त समोर उभा होते, स्वामीजींचं लक्ष नव्हतं. त्यांच्या अंगामधून असं काही शिरशिरी गेली की त्यांना ताबडतोब हे सगळं जग सोडावं असं वाटलं. वैराग्याची तीव्र भावना निर्माण झाली. सगळं जग निरर्थक आहे, निरस आहे अशी भावना झाली. ताबडतोब शरदचंद्र गुप्तांनी स्वामीजींचे पाय धरले आणि त्याने सांगितलं, स्वामीजी मला विद्या शिकवा. गमतीचा भाग म्हणजे त्या काळी बंगालमध्ये एक विद्या सुंदर नावाचा पुस्तक होतं, कादंबरी होती. त्या विद्या सुंदर पुस्तकामध्ये विद्या नावाची एक नायिका होती आणि त्या नायिकेसाठी एक त्याच्यामध्ये संवाद लिहिलेला होता. प्रसिद्ध पुस्तक होतं की विद्येसाठी अंगाला राख लावावी, तोंडाला राख लावावी, अन्यथा निघून जावे, असा एक संवाद त्या विद्या सुंदर पुस्तकामध्ये विद्या नावाच्या नायिकेसाठी लिहिला होता. शरदचंद्र गुप्तांनी जेव्हा पाय धरले आणि सांगितले की स्वामीजी मला विद्या शिकवा, स्वामीजींनी गमतीने तो संवाद म्हणून दाखवला की विद्येसाठी तोंडाला राख लावी, अन्यथा निघून जावे. शरदचंद्र गुप्तांची श्रद्धा इतकी मोठी होती की हे ऐकल्याबरोबर ते बाहेर पडले. त्यांनी बाहेर जाऊन सगळी राख गोळा केली, आपल्या तोंडाला राख लावली आणि येऊन स्वामीजींच्या समोर उभा झाले. स्वामीजी मी तोंडाला राख लावली. स्वामीजी हसून हसून पुरे वाट झाली. स्वामीजी म्हणाले, शरद अरे मी फक्त एक संवाद म्हणून दाखवला. ते म्हणाले, स्वामीजी मला काही माहित नाही, मला फक्त एवढं माहिती आहे तुम्ही ज्ञानी आहात आणि मला विद्या शिकायची आहे. असे हे शरदचंद्र गुप्त स्वामीजींचे पहिले शिष्य बनले. त्यांचं नाव सदानंद महाराज. शरदचंद्र गुप्तांच्या घरामध्ये संन्यासाचा एक परंपराच होती. त्यांचेच मोठे भाऊ अधीरचंद्र गुप्त हे सुद्धा घर सोडून संन्यासी होऊन हैदराबाद प्रांतामध्ये भगवंताची गाणी गात आणि गाणी गाता गाता भजनाबरोबर टाळी वाजवत टाळीच्या तालामध्ये ते भजन करत असत, म्हणून त्यांचं नाव ताली बाबा असं ठेवलं होतं. त्यांचेच हे लहान भाऊ होते, म्हणजे संन्यासाचा वारसा घरामध्ये होता. स्वामीजींच्या मागे ते लागले मला शिष्य करून घ्या म्हणून. मग स्वामीजींनी त्यांना शिष्य केलं की नाही, केल्यानंतर काय बदल झाले, स्वामीजींनी हाथरस मध्ये काय प्रकारचं वास्तव्य केलं, किती काळ हाथरसला राहिले आणि त्याच्यानंतर पुढे कुठे गेले, हा सगळा आपल्या प्रवचनाच्या पुढच्या प्रवचनाचा विषय राहील. हरिओम. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम
शांति शांति। हरिः ओम श्री गुरुभ्यो नमः। हरिः ओम। धन्यवाद डॉक्टर साहेब. आपल्यापैकी कोणाला प्रश्न असतील तर कृपया आता विचारावे. हॅलो हॅलो वैशालीताई विचारा प्रश्न, ऐकू येतोय तुमचा आवाज. हा येत आहे ना. ओके ओके ओके. नमस्कार सर. आजच्या प्रवचनामध्ये ना चांडाळ हा एक शब्द, ह्या शब्दाचा जो उल्लेख आला ना, तर हे नेमकं काय होतं तेव्हाच्या काळी? मी हा शब्द ऐकलाय पण याचा अर्थ नक्की काय आहे माहिती नाही मला. म्हणजे काय होते हे, कोण लोक होते, तर त्याच्या संदर्भात थोडस सांगाल तर बरं होईल. साधारण आपल्याकडे जेव्हा आगमन इथे झालं तेव्हा, किंवा आर्यांची जेव्हा भारतवर्षामध्ये वस्ती होती त्यावेळेला आर्यांचं जसं जसं पुढं जाणं, म्हणजे सिंधू संस्कृतीच्या खोऱ्यापासून, गंगेपासून, यमुनेपासून जेव्हा आर्य पुढे सरकायला लागले, वैदिक काळामध्ये आर्यांची वस्ती ही सरस्वती नदीच्या काठी होती. म्हणून आपल्याला वेदांमध्ये गंगेचा फक्त एकदा, दोनदा आणि यमुनेचा एकदाच उल्लेख आहे. वैदिक काळानंतर जेव्हा आर्य दक्षिणेकडे सरकायला लागले, द्राविड प्रांताकडे यायला लागले, त्या काळामध्ये काही या प्रांतांमध्ये राहणारे काही जे लोक होते, ज्यांना आपण आदिवासी किंवा त्या तिथे राहणारे जुने लोक म्हणू शकू, त्यांची स्वतःच्या काही पूजेच्या पद्धती होत्या, त्या आर्यांपेक्षा वेगळ्या होत्या. म्हणून त्या सगळ्यांना त्या काळी व्रात्य असं नाव दिलं. त्या व्रात्यांचंच पुढे नमो व्रातपतये नमः गणपतीला म्हणतात. व्रातपतये म्हणजे या व्रात्यांचा सुद्धा तो देव होता. अशा प्रकारे जसं जसं लोकसंख्या वाढायला लागली तसं तसं वर्णाश्रमाचा जेव्हा जातींमध्ये परिवर्तन व्हायला लागलं आणि कार्यापेक्षा जन्मानी वर्ण जेव्हा सिद्ध व्हायला लागला, तेव्हा जाती भेदांमध्ये ज्या काही जाती खालच्या मानल्या गेल्या त्यापैकी शूद्रांमध्ये काही वर्गीकरण करण्यात आलं. ते वर्गीकरण जेव्हा झालं तेव्हा सर्वात अत्यंत खालच्या पातळीवर असणारा जो वर्ग आहे त्या वर्गामध्ये चांडाळ नावाचा वर्ग होता. हा चांडाळ वर्ग हा अशा प्रकारची कार्य करत असे. उदाहरणार्थ, मेलेल्या जनावरांना घेऊन जाणे, त्यांची विल्हेवाट लावणे, त्यांच्या कातडीपासून काही गोष्टी तयार करणे, आणि त्यांचे वास्तव्य हे त्या वस्तीच्या नेहमी बाहेर असे आणि त्यांचा स्पर्श हा फार त्याज्य मानला जात असे. खरा लक्षणार्थ तो वेगळा आहे. जो तमोगुणामध्ये बुडलेला आहे त्यापासून सत्वगुणी माणसांनी 4 हात दूर राहावं असा लक्षणार्थ आहे. पण त्याचा जाती व्यवस्थेमध्ये असा अर्थ केला गेला की जो समाजाच्या खालच्या स्तरावर आहे, ज्याला शिक्षणाचं सुद्धा सोय नाही आहे, ज्याला वेदांचा अधिकार नाकारला गेलेला आहे, अशी जी लोक बाहेर राहतात त्यांचा आपल्याला स्पर्श झाला तर तो विटाळ होऊ शकतो. म्हणून त्यांना गावामध्ये येताना किंवा जाताना एक काठी, त्याला बाजूला एक घुंगरू, आणि ते वाजवत वाजवत जावं. त्यांची येण्याची वेळ निश्चित असावी. त्यांनी मंदिरापासून किती दूर राहावं. अगदी अलीकडे म्हणजे 1920 पर्यंत केरळ प्रांतामध्ये अशा लोकांना देवळामध्ये आल्यानंतर त्यांच्या जातीनुसार किती मीटरवर त्यांनी थांबायचं, त्यापैकी 200 मीटरच्या पलीकडे हे चांडाळ लोक थांबायचे, ज्यांच्यासाठी देवाचा प्रसाद सुद्धा मुठीमध्ये घेऊन भिरकवला जात असे. तो मातीत पडला तरी सुद्धा त्याला घेऊन धुवून ते बिचारे खात असत. अशा प्रकारची व्यवस्था त्या काळी होती. म्हणून जेव्हा केरळातले नंबूदिरी ब्राह्मण, शंकराचार्य हे नंबूदिरी ब्राह्मण होते. नंपूथिरी म्हणजे चैतन्याचा प्रकाश,
नंबूदिरी ब्राह्मण हे स्वतःला उच्च समजतात. या नंबूदिरी ब्राह्मणापैकीच एक शंकराचार्य असल्यामुळे पण ते संन्यासी होते. अशा संन्यासाला चांडाळाचे काही घेणं देणं नाही, कारण संन्यासी हा अतिवर्णाश्रमी असतो. म्हणून आचार्यांची आणि चांडाळांची भेट घडवून आणली भगवंतानी, हे सांगण्यासाठी की सगळे एकच आहेत. हरिओम. धन्यवाद सर, खूप छान समजलं. डॉक्टर साहेब, एक प्रश्न विचारायचा होता. परिव्राजक व्रत हे संन्यासांसाठी म्हणजे मॅन्डेटरी आहे असं वाटतं, पण न जावे लागे वनांतरा हे संत सांगतात, ते आपल्या प्रापंचिकांसाठी असं म्हणायचं का? अजिबात नाही, प्रापंचिकासाठी नाहीये. पारिव्राजक व्रत ही ज्ञान आल्यानंतर ज्ञानाला सहजावस्था देण्यासाठी आहे. ग्रॅज्युएट झाल्यानंतर तुम्ही ग्रॅज्युएट झालेल्या ज्ञानाचा उपयोग करण्यासाठी तुम्हाला किती येतं याचं प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन तुम्ही घेतलेल्या जॉबमध्ये येतं. तसं जी ज्ञानाची किंवा प्राप्ती झाली आहे त्या ज्ञानप्राप्तीच्या दृढीकरणासाठी एक लोककल्याण, तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता एवढंच राहिल्यामुळे, 3 दृष्टिकोन वैविध्य येण्यासाठी, 4 परिव्राजक व्रतातूनच तुम्हाला तुमच्या कार्यस्थल मिळतं. म्हणून बरेचसे साधू, उदाहरणार्थ स्वामी चिन्मयानंद निघाले केरळातून, पोचले हिमालयामध्ये आणि ज्ञानप्राप्तीनंतर सगळीकडेच फिरले. शिवानंद महाराज निघाले चेन्नईमधून, गेले हिमालयामध्ये आणि तिथंच राहिले. असं कार्यक्षेत्र सुद्धा निवडलं जातं. पण ही गोष्ट झाली ज्ञान प्राप्त झाल्यानंतर जो क्रममुक्तीने पुढे गेला तो. पण तुकाराम महाराजांसारखे जे असतात किंवा ज्यांची सहज सिद्धता उच्च कोटीला योगभ्रष्टतेमुळे अगोदरच पोचलेली असते, जे केवळ बोलापलाची गाठ पडावी म्हणून या जन्मामध्ये या शरीरामध्ये येतात, त्यांना मात्र याचं बंधन नाही. म्हणून रमण महर्षी कुठेही गेले नाहीत. अशा व्यक्तींना, ज्यांचं ज्ञानप्राप्ती नंतरचं अस्तित्व इतकं दृढ झालेलं आहे, अशा व्यक्तींसाठी ते सांगितलेलं आहे की न लागे जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायणा. कारण नारायणाला घरी बोलवण्याची ताकद पाहिजे, हा एक अर्थ आहे. तुकारामांच्या ओवीचा दुसरा अर्थ असा आहे की मनामध्ये काही भोंगळ कल्पना घेऊन दरवेळेला जंगलामध्ये मला हे सगळं सोडायचंय, मला हे सगळं सोडायचंय असं करण्याची, त्याला आपण स्मशान वैराग्य म्हणतो, त्याला मर्कट वैराग्य असं म्हणतो, ते आपल्याला येतं. दर एक आठवड्यातून एकदा केव्हा तरी असं वाटतं की हे सगळं सोडावं, कारण त्रास होत असतो. अशा लोकांसाठी त्यांनी, किंवा जे सतत भ्रमणच करत असतात तीर्थक्षेत्र, या देवाला त्या देवाला, या सगळ्यांना या प्रतलावर सांगण्यासाठी सुद्धा हा श्लोक. तुकाराम महाराजांची प्रत्येक ओवी अनेक प्रतलांवर लागू पडते. अत्यंत खालच्या प्रतलावर त्याचा अर्थ वेगळा आहे, अत्यंत उच्च पातळीला त्याचा अर्थ वेगळा आहे. म्हणून तुमच्या आमच्या सारख्यांना विनाकारण इकडे तिकडे धडपड करण्यापेक्षा शांतपणे घरी बसून दिलेलं काम चोखपणे पार पाडून आपल्याला नारायणाला घरी बोलवता येतं, असा त्याचा अर्थ आहे. पण जे संन्यास आश्रमामध्ये आहेत त्यांना परिव्राजकता ही महत्वाचीच आहे, आणि ज्यांना दृढावस्था आलेली आहे त्यांना मात्र एका ठिकाणी बसून नारायण बोलवता येतो, असाही त्याचा अर्थ आहे. हरिओम. धन्यवाद डॉक्टर साहेब. अजून प्रश्न नसतील तर आज आपण व्याख्यानमाला इकडेच थांबूया. पुन्हा भेटूया येत्या रविवारी. जय श्रीराम. हरिओम. जय श्रीराम.